प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन खूप महत्त्वाचं आहे. जे प्रभूची सेवा करत आहेत आणि कशा प्रकारे आमची आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे, कसा आम्हातून प्रभूचा अधिक गौरव झाला पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. या संदर्भात आजचं वचन आहे आणि म्हणून लक्षपूर्वक एक एक वचन आपण शिकणार आणि समजणार आहोत. या ठिकाणी 1 पेत्र याचा दुसरा अध्याय, 1 पेत्र याचा दुसरा अध्याय आपण काढूया. या ठिकाणी 9वं वचन काढलं सर्वांनी. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, सर्वांनी ऐकलं वचन. हां, या ठिकाणी बायबल सांगतं की आम्हाला एक उपमा दिली. कोणती ती उपमा आहे? हां, या ठिकाणी हे खूप मोठं वचन आम्हासाठी आहे का एक प्रकारे आपण जसं एखाद्या कॉलेजमध्ये डिग्री पासआउट करतो तर आम्हाला काय देण्यात येतं? सर्टिफिकेट. आणि मग आपण त्या सर्टिफिकेट काय करतो? फ्रेम लावून लावतो. पण त्याच प्रकारे हेही सर्टिफिकेट आहे जे प्रभूकडून आम्हाला मिळालेलं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून हेही आपण आपल्या अंतःकरणात फ्रेम केलं पाहिजे का मी राजकीय याजक गण आहे. प्रेज गॉड. हालेलुया. यस, याजक पण हे कोणत्या कॉलेजला जाऊन तुम्हाला येत नाही. याजक पण हे जास्त तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा घेता तर याजक पण प्रभूच्या आत्म्याद्वारे तुम्हाला मिळतं. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. यस. याजक पण साठी कोणतंही कॉलेजची गरज नाही. कॉलेज ह्यासाठी असतं का त्याचं ज्ञान आम्हाला कळतं. कसलं? वचनाचं. कसलं? वचनाचं. पण याजक पण कशाद्वारे येतं तर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या आपण बाप्तिस्मा घेतो तर जो याजक पण ख्रिस्ताकडे होता. ख्रिस्त परम म्हणजे ख्रिस्त जो आहे हा सगळ्यातून मोठा हाय प्रिस्ट आहे, मुख्य याजक आहे. आणि त्याच्यातून हे याजक पण आता कोणाला मिळालंय? आम्हाला मिळालं. कोणाला मिळाले? आम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी आणि जे प्रत्येक ज्यांनी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा घेतलेला आहे ते सर्व कोण आहेत? याजक आहेत. याजक आहेत. कोण आहेत? याजक. याजक. बायबल कॉलेजला गेल्याने तुम्हाला फक्त त्याचं ज्ञान भेटतं. वाचनाचं काय भेटतं? वचनाचं ज्ञान, वचनाची टीचिंग तुम्हाला भेटती. पण याजक पण हे विश्वासाद्वारे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माद्वारे घेतल्याद्वारे भेटतं. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. मग आपण सर्व कोण आहोत? याजक आहोत. याजक. आणि हा याजक पण आम्हाला कशासाठी मिळालं तर त्या वचनातच त्याचा गुज आहे का आम्हात ख्रिस्ताचे जे सद्गुण आहेत ते आम्हाला काय करायचे? प्रसिद्ध करायचे. हा, वाचूया पुन्हा तेवढंच अर्ध वचन रीड करा. आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हा, आम्हाला त्याच्या कशात बोलवलं? हा, अद्भुत प्रकाशात. कशासाठी बोलवलं? त्याचे सद्गुण काय करावे? प्रसिद्ध करावे. हा, त्याचे सद्गुण आम्हाला काय करायचे? प्रसिद्ध करायचे. म्हणजे हे याजक पण यासाठी दिलं का आम्हात परमेश्वरची काय व्हावी? सेवा व्हावी. आणि त्या सेवेद्वारे प्रभूचं काय व्हावं? गौरव व्हावं. त्या सेवेद्वारे काय व्हावं? प्रभूचं गौरव व्हावं. आणि म्हणून आम्हाला याजक पण मिळालं. काय मिळाले? याजक पण. आणि या याजकपणामध्ये प्रभूने वेगवेगळ्या प्रकारची सेवा दिली. याजकपणामध्ये प्रभूने काय दिलं आम्हाला? वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहे. कोणाला प्रार्थनेची सेवा आहे, कोणाला आराधनेची सेवा आहे, कोणाला शुभवर्तमानाची सेवा आहे, कोणाला शिक्षणाची सेवा आहे, कोणाकडे प्रगती करण्याची सेवा आहे, कोणाला बंदिवान व्यक्तींना मोकळं करण्याची सेवा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची सेवा प्रभूने कोणाला दिली? आपल्याला. येस, आपण जे प्रभूचे कोण आहोत? याजक आहोत. कोण आहोत? याजक आहोत. आणि प्रभूने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सेवा नेमली. वेगवेगळ्या प्रकारची काय नेमली? सेवा नेमली. जसं मी तुम्हाला वचन शिकवत आहे, कोणाला सुवार्तिकाचं प्रभूने सेवा दिली, कोणाला प्रभूने प्रार्थनेची सेवा दिली, कोणाला आराधनेची सेवा दिली, कोणाला वाद्य वाजवण्याची सेवा दिलेली आहे. प्रेज गॉड. प्रत्येक सेवेत आम्ही अधिक फळ देणारे पाहिजे. काय देणारे पाहिजे? फळ देणारे. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय जर आपण काढला, योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय ठिकाणी आपण 8वं वचन वाचूया. तुम्ही पुष्कळ फळ द्यावे यातच माझ्या बापाचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पहा या ठिकाणी काय वचन सांगतं? योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 8वं वचन. तुम्ही पुष्कळ फळ द्यावे. तुम्ही काय द्यावे? पुष्कळ फळ द्यावे. तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला काय दिली? प्रभूंनी सेवा दिली. पण त्या सेवेत काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. त्या सेवेमध्ये काय आलं पाहिजे? फळ. जर कोणाकडे प्रार्थनाचं देवाची कृपा आहे का प्रार्थनेद्वारे कार्य होतं तर त्याच्या प्रार्थनेमध्ये अधिक फळ आलं पाहिजे. कोणाकडे आराधना आहे तर त्या आराधनेद्वारे लोकांना काय झालं पाहिजे? स्पर्श झालं पाहिजे. कोणाकडे शुभवर्तमान सांगण्याची कृपा असेल तर त्या शुभवर्तमानाद्वारे अधिक लोक कोणाकडे आकर्षित झाले पाहिजे? प्रभूकडे. कोणाकडे शिक्षण आहे तर त्या शिक्षणाद्वारे एक बदलाव लोकांमध्ये आला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची प्रभूने काय दिली? सेवा दिली. पण प्रत्येक सेवेत काय यावं?
फळ फळ यावं. फळ येणं गरजेचं आहे. Yes. सेवा प्रभूने दिली, ही सेवा प्रभूकडून आहे. कोणाकडून आहे? प्रभूकडून. प्रभूकडून. आम्हाला कोणी निवडलं? देवाने. याजक पण कोणी दिलं? देवाने. या ठिकाणी देवाकडून हे याजक पण आम्हाला मिळालंय, देवाकडून ही सेवा आम्हाला मिळाली, पण ते म्हणतो का आता त्या सेवेमध्ये फळ येणं गरजेचं आहे. काय येणं गरजेचं आहे? फळ येणं गरजेचं आहे. कारण आम्ही त्याच्यातून आलो. कोणातून? येशूतून. कोणातून? येशूतून. येशूतून. आणि म्हणून आम्हाला फळ येणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी मी काय शब्द वापरला? आपण कोणातून आलो? देवातून. यस, मी शब्द वापरला येशूतून आलो. कोणातून? येशूतून. येशूतून. कारण जुनं जीवन जे होतं ते आदमाद्वारे होतं, पण नवीन जीवन कोणामधून आहे? येशूपासून. येशूमधून. कारण वधस्तंभावर जुनं जीवन संपलं आणि येशूच्या पुनरुत्थानात आम्ही नवीन करण्यात आलेलो आहोत. प्रेज गॉड. हालेलुया. नवीन जीवन, नवीन याजक पण हे त्याच्यातून आलंय. आणि म्हणून जे काही सेवा आमच्याकडे आहे ती अधिक फळ देणारी व्हावी, हीच प्रभूची इच्छा आम्हामध्ये आहे. पहा, एक शब्द वापरला का या ठिकाणी पुन्हा रीड करतो का तुम्ही पुष्कळ फळ द्यावे, यातच माझ्या बापाचा गौरव आहे. जसं आपण फळ देतो, बापाचा काय होतो? गौरव होतो. प्रेज गॉड. हालेलुया. जे काही प्रभूने आम्हाला सेवा दिली त्या सेवेचा एकच उद्देश आहे का त्या सेवेद्वारे बापाचा काय व्हावा? गौरव व्हावा. गौरव व्हावा. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? सेवा कोणती असू द्या, प्रार्थनेची असू द्या, आराधनेची असू द्या, वाद्याची असू द्या, शिक्षणाची असू द्या, प्रगटीकरणाची असू द्या, बंधन मोकळ करण्याची असू द्या, त्या प्रत्येक सेवेद्वारे काय व्हावं? देवाचा गौरव व्हावा. हाच परमेश्वराचा प्रामुख्य उद्देश आहे का तुमच्या सेवेत बापाचा गौरव होणं अधिक गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून आम्हाला काय द्यायचं? अधिक फळ द्यायचं. काय द्यायचं? अधिक फळ द्यायचं. जेवढं आम्ही फळ देऊ तेवढा बापाचा काय होतो? गौरव होतो. गौरव होतो. पण जर आम्ही फळ देणार नाही तर तो फाटा परमेश्वर त्यामध्ये ठेवणार नाही. पुढचं वचन या ठिकाणी वाचूया आपण. 15वा अध्याय 2रं वचन. 15वा अध्याय सेम योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 2रं वचन. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. प्रेज गॉड. हालेलुया. काय लिहिलंय? का जो फाटा काय देईल? फळ तो देईल. काय केला जाईल? निर्मळ केला. निर्मळ केला जाईल. पण जो फाटा फळ देणार नाही तो त्यातून काढून वेगळा टाकला केला जाईल. आणि आज आम्ही प्रत्येक जण याजक आहेत का नाही? आहे. आम्हाकडे सेवा आहे का नाही? प्रार्थनेची आहे, आराधनेची, शुभवर्तमानाची आहे. येस, ही सेवा आमच्याकडे आहे. कोणाकडे प्रार्थना आहे? ही तर नॉर्मल सगळ्यांकडे. कोणती सेवा? प्रार्थनेची, आराधनेची आणि शुभवर्तमानाची. ही सेवा प्रत्येकाला प्रभूने देऊन ठेवलेली आहे. आणि मग ह्या सेवेत आम्ही फळ देणार पाहिजे. पण जर आम्ही फळ देणार नाही तर हा फाटा परमेश्वर त्यामध्ये ठेवणार नाही. आणि प्रभू म्हणला का आज पुष्कळ लोकांना मी माझी सेवा दिली, मी माझी कृपा दिली, मी माझा दान दिलं, पण ज्या प्रकारे जो गौरव त्यांच्यामध्ये माझा झाला पाहिजे, जे फळ त्यांच्यामध्ये आलं पाहिजे, ते फळ, तो गौरव मला मिळत नाही. जे प्रार्थनेत त्यांचे बंधन तुटले पाहिजे, जे आराधनेत त्यांच्या लोक मोकळे झाले पाहिजे, जे शुभवर्तमान सांगताच लोक प्रभूकडे आकर्षित झाले पाहिजे, जे शिक्षण देताच त्यांच्यामध्ये एक बदलाव आला पाहिजे, ते म्हणतो आज त्या प्रकारचं परिवर्तन मला दिसत नाही. जे फळ त्यांनी दिलं पाहिजे ते फळ त्यांच्यामध्ये येत नाही. ते प्रार्थना करतायत पण त्यांच्या प्रार्थनेत इतरांचे बंधन तुटत नाही. ते आराधना करतायत पण त्या आराधनेत ते प्रभूच्या संपर्कात येत नाहीये. ते शुभवर्तमान सांगतायत पण लोक प्रभूकडे आकर्षल्या जात नाही. ते म्हणतो तुम्ही शिक्षण देता पण जे परिवर्तन त्यांच्यात आलं पाहिजे ते परिवर्तन त्यांच्यात येत नाही. मग आम्ही काय देत नाहीये? फळ देत नाहीये. काय देत नाहीये? फळ देत नाही. जो देवाचा गौरव आम्हाला झाला पाहिजे तो गौरव प्रभूचा होत नाही. आणि ते म्हणतो का तू फळ देणारा झाला पाहिजे. तू काय देणारा झाला पाहिजे? फळ. ज्यास तू प्रार्थना करशील त्या ठिकाणी रिझल्ट आला पाहिजे. ज्यास तू आराधना करशील लोक प्रभूच्या संपर्कात आले पाहिजे. ज्यावेळेस तू शुभवर्तमान सांगशील लोक प्रभूकडे आकर्षित झाले पाहिजे. ज्यावेळेस तू त्यांना शिक्षण देशील त्यांच्यामध्ये बदलाव आलाच पाहिजे. पण जर बदलाव येत नाहीये तर तुला कुठेतरी स्वतःला चेक करणं गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी रिझल्ट पाहिजे. काय पाहिजे? रिझल्ट पाहिजे. रिझल्ट पाहिजे. प्रभूची कृपा आमच्यावर आहे, प्रभूची सेवा आमच्यामध्ये आहे, प्रभूचं याजक पण आमच्यामध्ये आहे, पण तो रिझल्ट दिसणं अत्यंत गरजेचं आहे. पण जर तो रिझल्ट आमच्यामध्ये नाहीये तर आम्हाला स्वतःला चेक करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज एक उदाहरण आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे आपण स्वतःला चेक करणार आहोत का माझ्यामध्ये रिझल्ट का येत नाही, माझ्यामध्ये अधिक फळ का येत नाही, माझ्यामध्ये प्रभूचा प्रार्थनेद्वारे, आराधनेद्वारे, शुभवर्तमानाद्वारे, शिक्षणाद्वारे अधिक देवाचा गौरव का होत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? आपण एक उदाहरण घेणार आहोत. 1 शमूएल त्याचा 4था अध्याय काढू. या ठिकाणी एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगेल. काही हे वचन कोणाच्या संदर्भात आहे
तर बायबल सांगतं या ठिकाणी जर हा 4था अध्याय आपण वाचला तर त्या ठिकाणी इस्रायली आणि पलिष्टी लोकांचं युद्ध होणार होतं. इस्रायली आणि पलिष्टी लोकांचं काय होणार होतं? युद्ध होणार होतं. आणि ते युद्ध झालं आणि ते युद्ध झालं आणि त्या ठिकाणी काय झालं या ठिकाणी आपण वाचूया. आपण 4था अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. मग पलिष्ट्यांनी इस्रायल विरुद्ध लढाई मांडली आणि लढाई होऊ लागल्यावर इस्रायल पलिष्ट्यांपुढे पराभव पावले आणि त्यांनी रानात फौजेतले सुमारे 4,000 पुरुष मारले. लढाई झाली, किती लोक मेले? 4,000. पलिष्टी आणि इस्रायली लोकांची काय झाली? लढाई झाली. पण त्या लढाईमध्ये किती लोक मेले? 4,000. आणि मग पुढे त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी पुढे काय घेतला? एक निर्णय. काही लढाई आपण लढलो पण आपण स्वतः लढलो. कसं लढलो? स्वतः. आता प्रभूचा कराराचा कोश आणायचा. आता काय आणायचा? प्रभूचा कराराचा कोश. ही जी लढाई आपण लढतो, आपण आता ताकदीवर लढलो, पण आता ही लढाई तशीच लढायची नाही. संगती काय आणायचा? कराराचा कोश आणायचा. वाचू या ठिकाणी आपण त्याचं पुढचं 3रं आणि 4थं वचन वाचू या ठिकाणी. मग लोक छावणीत आल्यावर इस्रायलचे वडील म्हणाले, आज यहोवाने आम्हास पलिष्ट्यांपुढे का मारले? आपण यहोवाच्या कराराचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने आम्हामध्ये येऊन आमच्या शत्रूंच्या हातातून आमचे तारण करावे. मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली आणि त्यांनी करुबांच्या वर राहणारा सैन्यांचा यहोवा याच्या कराराचा कोश तिथून आणला आणि तेथे एलीचे 2 मुलगे हफनी व फिनहास हे देवाच्या कराराच्या कोशाबरोबर होते. पहिलं युद्ध हारले, किती लोक मेले? 4,000. यांनी काय ठरवलं? काय आणायचं आपल्या बरोबर? कराराचा कोश. आणि त्यांनी कराराचा कोश सर्वांना माहिती आहे का त्यावर कोणाची उपस्थिती असायची? देवाची. आणि कराराचा कोश जर कोणाकडे असेल, आणि ही सर्वत्र कीर्ती पसरली होती का कराराचा कोशमध्ये प्रभूची उपस्थिती आहे. हा कोश इब्री लोकांकडे किंवा यहुदी लोकांकडे किंवा इस्रायल लोकांकडे आहे. आणि जर हा कराराचा कोश आणला तर आम्ही त्यांच्या समोर टिकू शकणार नाही. आणि म्हणून या लोकांचा हा विश्वास होता का कराराचा कोश आपण संगती घेऊ, आपण युद्धाला जाऊ आणि 100% विजयी आम्हाला मिळणार आहे. आणि बायबल सांगतं का त्यांनी शिलोहून काय मागवला? कराराचा कोश. काय मागवला? कराराचा कोश. आणि कराराचा कोश वाहण्यासाठी याजक होते. कोण? हफनी आणि फिनास. याजक होते. कोण? हफनी आणि फिनास. हे लेवीचे मुलं होते, पण हे दोघं पण कोण होते? याजक. कोण होते? याजक. कोण? हफनी आणि फिनास. आता या ठिकाणी इस्रायल लोकांचा विश्वास वाढला. इस्रायल लोकांचा काय वाढला? विश्वास. कारण कराराचा कोश म्हणजे त्यांच्या बरोबर कोण आहे? देव आहे. स्वतः परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. स्वतः परमेश्वर त्यांच्यामध्ये आहे. कराराचा कोश म्हणजे सामर्थ्य. कराराचा कोश म्हणजे विजय. आणि या ठिकाणचा विश्वास वाढला का आता 100% विजय आमचाच होणार आहे. पुढे काय झालं? वाचूया ठिकाणी आपण त्याचं 5 पासून वाचायला सुरुवात करूया. रीड करा पुढं. आणि यहोवाचा कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायल अशा मोठ्या शब्दाने ओरडले की भूमी ही दणाणली. 1 मिनिट. काय झालं? कराराचा कोश आणल्यानंतर ते इतकं जोरात ओरडले की भूमी काय झाली? दणाणली. प्रेज गॉड. लक्षात ठेवा, हे पुढे आपल्याला कामाला येईल. ज्यास कराराचा कोश छावणीमध्ये येतो ते उत्साह करतात आणि त्या ठिकाणी भूमी कापू लागते. भूमी काय होऊ लागती? कारण काय आला तिथं त्या ठिकाणी? कराराचा कोश. कराराचा कोश आल्यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि भूमी देखील काय झाली? कापली. पुढे रीड करा. काय झालं? तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा शब्द ऐकून म्हणाले, इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल? मग त्यांना कळले की यहोवाचा कोश छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्टी भ्याले, कारण ते म्हणाले देव छावणीत आला आहे. आणि ते म्हणाले आम्हास हाय हाय. प्रेज गॉड. हालेलुया. कोण बोलतोय? पलिष्टी. का त्यांना कळलं का यांचा परमेश्वर यांच्यामध्ये आलेला आहे आणि आता यांच्या तावडीपासून आम्हाला कोणी सोडू शकत नाही. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे का मिस्रातून ज्यास प्रभूने त्यांची सुटका केली आणि नंतर कसा कराराचा कोश प्रत्येक युद्धात त्यांना विजय द्यायचा. मग ते कधी हारले नाही. कराराच्या कोशामध्ये एवढं सामर्थ्य होतं की ते जिथं कुठं जायचं प्रभू त्यांना काय द्यायचा? विजय द्यायचा. कारण सांगते काय असायचा? कराराचा कोश. कराराचा कोश म्हणजे देव त्यांच्या बरोबर, देव त्यांच्यामध्ये, प्रभूचं सर्व सामर्थ्य त्यांच्या बरोबर आहे. आणि म्हणून विश्वास मोठा होता. पलिष्टी लोक घाबरले, पण कसं वसं त्यांनी स्वतःला सावरलं. काय केलं? स्वतःला सावरलं. का त्यांनी पाहिलं का आतापर्यंत आपण यांच्या सत्ता गाजवली, आता घाबरून जमणार नाही. यांच्यावर पुन्हा आक्रमण आपण करायचं, आपण यांच्या बरोबर लढायचं. आम्हास हाय हाय. या समर्थ देवाच्या हातातून आम्हास कोण सोडविल? ज्यांनी मिस्रांना रानात सर्व प्रकारच्या पीडातून हाणले ते देव हेच आहेत. अहो पलिष्टांनो, धैर्य धरा व शूर व्हा.
जसे इब्री तुमचे चाकर झाले तसे तुम्ही त्यांचे चाकर होऊ नये म्हणून शूर होऊन लढा. हा पहा, छावणीमध्ये काय आहे त्या ठिकाणी? कराराचा कोश. यांना माहित नाही का देव त्यांच्या बरोबर आहे? माहित. तरी पण काय म्हणतात, आपण त्याच्याबरोबर काय करायचं? लढायचं. यस, या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका, कराराचा कोश कोणाकडे? इस्रायली लोकांकडे. माहितीये त्यांच्याकडे देव आहे, त्यांचा परमेश्वर सर्व समर्थ देव आहे, हे चांगल्या प्रकारे पलिष्ठी लोकांना माहित आहे. घाबरले देखील, पण तरी पण काय म्हणतात का यांच्या बरोबर आपल्याला लढायचं आहे. आणि लढाई होती. काय होती पुढं? लढाई होती. पुढं काय झालं वाचूया आपण या ठिकाणी. मग पलिष्ठी लढले, तेव्हा इस्रायलचा पराभव होऊन ते प्रत्येक आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले व फार मोठा घात झाला, कारण इस्रायलांचे 30,000 पायदळ पडले. हा ओके, पुढं. आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि इलीचे मुलगे हफनी व फिनास हे मेले. हा ओके, वाचले ऐकलं सर्वांनी. लढाई झाली, किती लोक मेले? आणि त्याच्यामध्ये जे याजक होते, ज्याचं नेतृत्व करत होते, ते जिवंत राहिले का? नाही. नाही. मग प्रश्न असा पडतो की यांच्याबरोबर कोण आहे? देव आहे. मग यांना विजय मिळला पाहिजे का नाही? येस, मिळाला पाहिजे. कोण आहे यांच्याबरोबर? देव आहे. देव आहे. स्वतः कराराचा कोश म्हणजे प्रभूची उपस्थिती आहे, तरी देखील त्यांना विजय मिळत नाही. नाही. मग का विजय मिळत नाही? प्रभू नाही का संगती आहे. याजक पण आहेत, परमेश्वर पण आहे, लढाई पण लढतात, पण 30,000 लोक मारतात. मग त्याचं कारण काय? का काही लोक लढाई हारले? मग देवाचं सामर्थ्य संपलं का? पण लढाई तर हारले ना. येस. ज्यावेळेस ते लढाई हारले, एकच गोष्टी पसरली असेल का आता कराराच्या कोशाची देवाची शक्ती संपलेली आहे. आता तो देवा काही कामाचा राहिलेला नाही. यस, त्यावेळेसची घटना समोर आणा की त्यावेळेस काय सिच्युएशन असेल का जसं लढाई हारतात, त्यांना वाटलं पण नसेल का असं होईल. त्यांना वाटलं पण नसेल का नेहमी कराराचा कोश म्हणजे स्वतः देव असल्याबरोबर ते कसं काय हरू शकतात. पण बायबल सांगतात की ते लोक लढाई हारले. आणि मग हाच प्रश्न होता की प्रभू ते का हारले? ते का लढाई हारले? का त्यांच्यामध्ये तो गौरव झाला नाही जो गौरव तिथं झाला पाहिजे होता? यस, जर परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे तर विजय झालाच पाहिजे होता. पलिष्ठी लोक मेलेच पाहिजे होते आणि इस्रायलीने त्यांच्यावर प्रभुत्व केलंच पाहिजे होतं. पण जो देवाचा गौरव तिथं झाला पाहिजे, तो गौरव होतो का? यस, जो देवाला त्या ठिकाणी लढाई जिंकून गौरव झाला पाहिजे होता का धन्यवाद प्रभू, तू सर्वसमर्थ परमेश्वर आहे आणि पुन्हा एकदा तू आपली कृपा आमच्यावर विपुल केली आणि या पलिष्ठी लोकांना मात देण्यास तू आम्हाला सहाय्य केलं. झाला का प्रभूचा गौरव? नाही. नाही झाला प्रभूचा गौरव. प्रभूचा गौरव नाही झाला, उलट प्रभूचं नाव काय झालं? डाऊन झालं. मग का झालं? तो प्रभू म्हणला त्याचं नेतृत्व कोण करत होते? हफनी आणि फिनास. देवाची उपस्थिती नाही का? कराराच्या कोशामध्ये एवढं सामर्थ्य असायचं का त्याच्या अवतीभोवती कोणी अयोग्य लोक आले ते नष्ट होऊन जायचे, ते नष्ट होऊन जायचे. पण कराराचा कोश लढाईमध्ये नेऊन देखील असं आपण पहिले काय वाचलं का जसं यांच्या छावणीमध्ये कराराचा कोश आला, हे ओरडले, पृथ्वी काय झाली? हल्ली. मग लढाईमध्ये जेव्हा कोश नेला तर पृथ्वी का नाही हल्ली? का देवाचा गौरव तिथं झाला नाही? का हे लोक मरून पडले नाही त्या ठिकाणी? तर या ठिकाणी असं का होतं? तर प्रभू त्याचं एक उत्तर मला या ठिकाणी सांगतो की ज्या प्रकारे जे समर्पण लेवीच्या मुलाचं पाहिजे होतं ते समर्पण नसल्यामुळं मी त्यांच्यामध्ये असून देखील माझा गौरव त्या ठिकाणी होऊ शकला नाही. कळतं या ठिकाणी? त्यांच्याबरोबर कोण आहे? देव आहे. पण झाला का देवाचा गौरव? नाही. का नाही झाला? कारण ते म्हणतो का जे समर्पण कोणाचं? हफनी आणि फिनासचं जे समर्पण देवाला पाहिजे होतं ते समर्पण नव्हतं. जर त्यांचं जीवन आम्ही चेक केलं, वाचूया थोड्या वेळसाठी या ठिकाणी आपण 1 शमूएल 2 अध्याय आपण काढूया. 15 वचन वाचूया. 1 शमूएल या ठिकाणी 2 अध्याय आपण काढूया. हां, त्याचं 15 वचन वाचा 15 पासून. आणि त्यांनी मेज जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चे घेईल. आणि जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले की अगोदर ते मेज जाळतीलच, मग तुझ्या जीवाची इच्छा होईल तेवढे तू घे, तर तो म्हणे असे नको, पण तू आत्ताच दे, नाहीतर मी ते बळाने घेईन. हे त्या तरुणाचे पाप यहोवाच्या पुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळली. ओके, ऐकलं सर्वांनी? कोणाबद्दल लिहिलंय? हफनी आणि फिनास बद्दल. की इथं असं लिहिलं का जे अर्पण द्यायच्या पहिले ते कसं घ्यायचं? कच्चं. कसं घ्यायचे? कच्चे. आणि ही गोष्ट देवाला न आवडणारी होती ना. इथं असं स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय का त्या तरुणांचे पाप यहोवा पुढे फार मोठे होते. आणि इथंच त्यांचं पाप थांबत नाही. पुढे वाचूया आपण त्याचं. या ठिकाणी आपण 22 वचन वाचूया. 22 वचन.
आणि एली फार म्हातारा होता आणि आपले मुलगे सर्व इस्रायलांशी कसे वागले आणि सभामंडपाच्या दाराजवळ ज्या बाया सेवा करीत त्यांच्याशी ते कसे निजले हे सर्व त्यांनी ऐकले. हा, काय करायचे लोक? व्यभिचार. काय करायचे? व्यभिचार. व्यभिचार. जे समर्पण ह्या याजकांचं पाहिजे ते समर्पण पण त्या दोघांचं नव्हतं. ते लोक अर्पणातून देखील कच्चा अर्पण घ्यायचे. एवढंच नाही तर ते व्यभिचार देखील करायचे. आणि म्हणून जर तुम्ही पुढचा अध्याय वाचला तर तुम्हाला कळल का परमेश्वर वेगवेगळ्या लोकांद्वारे एलीला हे सांगायचा का तू आपल्या लेकरांना सुधार, त्यांना तू सत्य सांग. पण बायबल सांगतं की एली आपल्या लेकरांना सांगायचा पण ते काही त्याचं ऐकत नव्हते. आणि मग शेवटी परमेश्वराने शमूएलला प्रगट केलं. कोणाला? शमूएलला. का मी एलियाच्या मुलांना ठेवणार नाही. त्यांनी यज्ञ देखील अर्पण केले तर ते जीवित राहणार नाही. आणि मग हेच लोक लढाईमध्ये कोणाचं नेतृत्व करतात? इस्रायलचं. कोणाचं? इस्रायलचं. मग इस्रायल लोकांना नव्हतं माहित काय लोक पापी आहेत? त्यांना माहित नाही का त्यांचे पाप सगळ्यांसमोर उघडे आहेत, तरी देखील ते काय वाहतात? कराराचा कोश. हा कोश शमूएलने व्हायला पाहिजे होता, बरोबर. पण ठीक आहे, तो याजक ह्याच्यातून नव्हता, पण तरी देखील प्रभू त्याला भविष्यवादी नेमलं होतं, ते त्याच्याकडे आले पाहिजे होते. पण त्यांनी कराराचा कोश घेतला आणि सांगती कोण घेतले? हफनी आणि फिनास. त्यांचं समर्पण नसल्यामुळं देव त्या ठिकाणी असून देखील देवाचा जो गौरव झाला पाहिजे तो गौरव झाला नाही. काय गरजेचं आहे? समर्पण. समर्पण. काय गरजेचं आहे? समर्पण. समर्पण. त्यांचं समर्पण नव्हतं. काय नव्हतं? समर्पण. देव बरोबर नाहीये का? आहे. देवाची देवाची उपस्थिती नाही का? आहे. देव संगती आहे, देवाची उपस्थिती आहे, तरी देखील गौरव होत नाही कारण त्यांचं व्यक्तिगत प्रभूला समर्पण नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? मग आमचं उत्तर या ठिकाणी आम्हाला मिळतंय का आता याजक कोण आहे? आपण. याजक कोण आहे? आपण. ज्या प्रकारे त्यांना कोश वाहण्याची सेवा होती, आम्हाला आराधनेची सेवा आहे, आम्हाला प्रार्थनेची सेवा आहे, आम्हाला वाद्य वाजवण्याची सेवा आहे, आम्हाला शुभवर्तमान सांगण्याची सेवा आहे, आम्हाला वचन शिकवण्याची सेवा आहे. पण ते समर्पण आमच्यामध्ये आहे का? जे समर्पण प्रभूला देवाच्या गौरवासाठी पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? जर समर्पण आमच्यामध्ये आहे तर तुम्ही प्रार्थना करा, ते बंधन तुटतील. जर समर्पण तुमच्यामध्ये आहे, तुम्ही आराधना करा, ती लोकांना स्पर्श होईल. जर समर्पण तुमच्यामध्ये आहे, तुमच्या वाद्यामध्ये लोकांना खरंच स्पर्श होईल. ज्या प्रकारे दावीद हे वाजवायचा तर शाऊल मला दुरात्मा निघून जात होता. काय होतं त्यांचं? समर्पण. म्हणून आज समर्पण करणं गरजेचं आहे. आज प्रत्येकांना प्रभूची सेवा करावीशी वाटती. प्रार्थनेमध्ये खूप आपण हात उंच करतो, देवा मला अभिषेक दे, देवा मला सामर्थ्य दे, देवा मला तुझी सेवा करायची, मला तुझं राज्य वाढवायचं. देव म्हणतो मलाही तुझ्यापेक्षा अधिक उत्सुकता आहे का तुझ्यामध्ये माझं राज्य आणि कार्य वाढावं. पण तू आपलं काय कर? पहिले मला समर्पण कर. कारण समर्पण नाही. जेवढं समर्पण आम्ही देवाला वाढू तेवढी आम्हामध्ये असणारी सेवा अधिक फलद्रूप होईल आणि तेवढा बापाचा अधिक गौरव होईल. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? याजक पण देवाकडून मिळालंय, पण जे समर्पण आम्ही केलं पाहिजे ते समर्पण आमचं प्रभूला नाही. आमचं पूर्ण शरीरातला प्रत्येक अवयव कोणाला समर्पित पाहिजे? देवाला. जर ते समर्पण नाहीये तर खरंच ते फळ तुमच्यामध्ये दिसणार नाही. आणि तुमच्यात जो पापाला गौरव गेला पाहिजे तो गौरव कधीच येणार नाही. तुम्ही मोठमोठ्या मीटिंगमध्ये मोठमोठ्या सेवकांना पाहत राहाल आणि फक्त म्हणा देवा माझा दिवस कधी येईल असं. देव म्हणतो त्याचं समर्पण आहे. त्याचं काय? समर्पण. तू समर्पण करशील ना त्याही पेक्षा अजून वर घेऊन जाईल. कळतं? या ठिकाणी काय पाहिजे? आपलं समर्पण. उदाहरण घेऊया आपण आपल्या मुखाचं. का या मुखातून आपण प्रार्थना करतो, बरोबर. पण हे मुख अधिक तर देवाच्या वाटणाने भरलं पाहिजे, देवाच्या गीतांनी भरलं पाहिजे. जर याच्यात देवाचे वचन आहेत, याच्यात प्रभूचे गीत आहेत, तर मग तुम्ही प्रार्थना करा ना बंदिवान लोकांसाठी, पहा त्यांचे बंधन तुटतील. पण हेच मुख शिव्यासाठी उपयोगात येतं, हेच मुख नावं ठेवण्यासाठी उपयोगात येतं, हेच मुख कोणाची निंदा करण्यासाठी, कोणाला पाडण्या काढण्यासाठी उपयोगात येतं, तर हे मुख प्रभूला समर्पित नाही. मग तुम्ही प्रार्थना करताल प्रभूच्या नावात असं, प्रभूच्या नावात तसं, नाही होणार. रे माझ्यावर देवाचा अभिषेक आहे, रे माझ्या देवाचा आत्मा. कोश त्यांच्याकडे बी होतात, ते लढाई हारले. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये, पण तुमचं मुखाचं समर्पण नाहीये म्हणून तुम्ही क्लेम करताल तरी त्याच्यात दुरात्मा, त्याच्यातले ते बंधन तुटणार नाही. कारण जे मुख समर्पित पाहिजे ते मुख प्रभूला समर्पित नाही. प्रभूच्या टायमाला प्रभूची वचनं आणि जगात गेलं तर जगातल्या गोष्टी. म्हणून आपलं मुख प्रभूला समर्पित नसल्यामुळं प्रार्थनेचं जे फळ लोकांमध्ये दिसलं पाहिजे ते फळ आम्हाला दिसत नाही. आजारी लोक आहेत, प्रार्थना करताच त्यांना प्रभूचा स्पर्श झाला पाहिजे. कुणाकडे दारू आहे, कुणाकडे आर्थिक संकट आहे, कुणाकडे वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याकडे प्रार्थनेचं शस्त्र आहे. प्रार्थनेचं काय? आपल्याकडे शस्त्र आहे. हे शस्त्र त्यांचे बंधन तोडू शकतं, पण मुखाचं समर्पण नाहीये. तुम्ही करताय प्रार्थना, फळ येणार नाही.
आणि मग काही काही लोकांची प्रार्थना पिटपॅट म्हणजे पाठांतरवाली का येस आपण एकमेकांकडून शिकतो, चांगली गोष्ट आहे, पण त्याची प्रार्थना त्या शिकवणीच्या पुढे जात नाही. चला थोडंसं तरक्की तो करून टाकतो, 2-3 वर्षांनी टाकून देतो त्या प्रार्थनेमध्ये. हा अध्याय, हे वचन, प्रभूचं वचन हे सांगतं ते सांगतं, तेव्हा तो पाठांतर चांगलंय पण समर्पण नाही. पाठांतर चांगलंय पण समर्पण नाही. समर्पण गरजेचं आहे. येस आपण प्रार्थना करतो, वेगवेगळी प्रेयर असते, आपण ऐकतो, प्रार्थना नाही ऐकत का आपण एकमेकांची, तेव्हा तो प्रार्थना चांगल्या आहेत, तू डेव्हलप पण करतो. त्यांनी ते वचन बोलला, अरे भारी बोलतो वचन. मग एखादा पाठ करण्याचा प्रयत्न करतो, एखाद्याला पाठ होतं पण एखाद्याला नाही पण होत. ते म्हणतो स्टाईलपेक्षा समर्पण गरजेचं. त्यांच्याकडे कोश होता तरी उत्तर नाही आलं. तू मग प्रार्थनेमध्ये 4 वचनाची घोषणा केली, नाही पेत्र असं सांगतो, नाही योहानाच्या पुस्तकात, ते म्हणतो अरे समर्पण नाहीये, समर्पण नाहीये. म्हणून तू 4 वचनं क्लेम कर, इफेक्ट नाही करणार. समर्पण कर, आपल्या मुखाचं काय कर, समर्पण कर. यात फक्त प्रभूचं वचन पाहिजे, यात फक्त प्रभूची आराधना पाहिजे. हे मुख निंदेपासून वाचलं पाहिजे, हे मुख नावं ठेवण्यापासून वाचलं पाहिजे. याला आपण खूप वाचव, कारण आपण सेवा करतो. आपण काय करतो, सेवा करतो, आणि म्हणून जपलं पाहिजे. अननेसरी बडबड पण नको, याच्यातून व्यर्थ बडबड पण नको, लिमिटेड. ज्याही वेळेस उघडल फक्त देवाचा काय झाला पाहिजे, गौरव झाला पाहिजे. म्हणून आपलं मुख काय केलं पाहिजे, समर्पण करा. जेणेकरून ज्यास तुम्ही एखाद्या आजारासाठी प्रार्थना कराल ना, खरं त्याचे बंधन तुटतील. तुम्ही प्रार्थना करतात त्याच्यामध्ये जो काही विकाराचा आत्मा आहे तो 100% पळून जाईल. पण मुखाचं काय पाहिजे, समर्पण. प्रभूचे गीत पण आहे, शिव्या पण आहे, प्रभूचे गीत पण आहे, निंदा पण आहे. ते म्हणतो कसं समर्पण आहे, समर्पण नाही तुझ्यामध्ये, तुझ्या प्रार्थनेला फळ येणार नाही. आणि तू तो रोज प्रेयरमध्ये म्हणतो, देवा माझं काय वाढव, अभिषेक. देव म्हणतो अभिषेक फुल झालाय, फक्त तोंड क्लिअर कर, अभिषेक पटापटा बाहेर व्हाईल. त्या ठिकाणी स्वतः परमेश्वर आमच्यामध्ये, कोण आहे आमच्यामध्ये, परमेश्वर. आता स्वतः देव आला, त्याच्यापेक्षा सामर्थ्य अभिषेक काय मोठा असणार आहे का, कळतं का? या ठिकाणी स्वतः आमच्यामध्ये कोण राहतो, देव राहतो. मग देवापेक्षा अभिषेक मोठा आहे का? अहो अभिषेकाचा धनीच आपल्यामध्ये आलाय, तो म्हणतो मला तुझ्यापेक्षा जास्त व्हायचं तुझ्यामधून. पण आपलं मुख तर क्लिअर कर, आपलं मुख मला समर्पित कर. निंदेपासून वाच, वाईट गोष्टीपासून वाच, चुकीच्या गोष्टीपासून वाच, व्यर्थ बडबड करण्यापासून वाच. फक्त आपल्या मुखात काय ठेव, प्रभूचं वचन. मग तुला भले वचन क्लेम करता येत नाही, फरक पडत नाही. तुझी तुटकी जरी प्रार्थना असेल, ती प्रार्थना लोकांना स्पर्श करणार. येस जास्त नाही पाठांतर प्रार्थना, मला नाही तेवढी वेळ नाही, मला सिंपल येते, साध्या प्रकारे मी बोलू शकतो. ते म्हणतो का समर्पण आहे ना, त्या तुटक्या शब्दात मी कार्य करणार. प्रेज गॉड, हालेलुया. कळतंय? म्हणून मुखाचं काय पाहिजे, समर्पण. ज्या प्रकारे हफनीने फिनास कोश वाहतात, त्यांना वाटतं का आता हफनी फिनास कोश घेऊन आले, आम्हाला विजय मिळणार, पण विजय नाही मिळाला. त्यांच्यामुळे 30,000 लोक मेले. लोकांना आम्हाला पाहताच वाटतं का नाही सिस्टर आल्या, ब्रदर आल्या, प्रार्थना करतील, कार्य होईल. प्रार्थना केली, रिझल्ट नाही आला. मग आपण म्हणून त्यांची बी काहीतरी त्यांचं परमेश्वर चेक करेल, पण आपलं 100% समर्पण आहे का. नेहमी स्वतःला चेक करायचं का, प्रभू का रिझल्ट येत नाही. ती तिकडची गोष्ट वेगळी, का तिकडचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा ते प्रभूला सबमिसिव्ह आहे का नाहीये, तो एक काउंट नाही करायचा. आपण नेहमी काय चेक करायचं, स्वतःला. मला माझं बेस्ट द्यायचं प्रभू, का मार्ग मोकळे झालेच पाहिजे. मी जर प्रे त्या ठिकाणी करतोय, तुझ्या नावात मी करतोय प्रभू, तिथं गौरव झाला पाहिजे. मग प्रभू मी कुठं कमी पडतोय, माझी प्रेयरमध्ये काय चुकतोय का, माझं क्लेम मी कुठं रॉंग करतोय का, मला सांग तरी प्रभू कुठं गडबड आहे. आपण नेहमी आपल्याला चेक केलं पाहिजे का माझ्या प्रार्थनेत देवाचा गौरव झालाच पाहिजे. म्हणून आपलं मुख काय करा, प्रभूला समर्पित करा. प्रेज गॉड, हालेलुया. कळत्या ठिकाणी कारण लोक मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतात, कारण आपण याजक आहोत. आपण कोण आहोत, याजक आहोत. तुम्हामध्ये कुठंतरी ती देवाची कृपा शोधतात, यांच्याद्वारे आम्हाला उत्तर मिळेल. पण आपलं जर समर्पण आपण करणार नाही, तर प्रार्थनेद्वारे लोकांचे बंधन तुटणार नाही. ती फक्त एक बडबड टाईप प्रार्थना होईल, आणि ज्या प्रकारे त्याच्यात फळ आलं पाहिजे ते फळ येणार नाही. आपण ज्यास प्रार्थना करतो, लोकांचं ते सांत्वन पावलं पाहिजे. आपण जास्त काय करतो, प्रार्थना, लोकांचं काय पावलं पाहिजे, सांत्वन. का खरंच हा जो 4 शब्द बोलला ना, हृदयाला स्पर्श करणारे बोलला. हा यांनी खरंच जी प्रार्थना केली ना, अंगावर काहीतरी शहारे आले, मला वाटलं का खरंच काहीतरी या प्रार्थनेत आहे. हृदय सांत्वन पावलं पाहिजे. तर काही लोकांना वाटतं कधी बंद करतो हा प्रेयर. यस, याची प्रेयर हा कधी बंद करतो का, मग तो वचन नाही बोलत का, तो बायबलमधून नाही बोलत का, पण समर्पण नाही. म्हणजे असं आपण प्रार्थना करू, लोकांचं ते सांत्वन झालं पाहिजे, ते म्हणले पाहिजे की ब्रदर सिस्टर पुढच्या तुम्हीच या प्रे करण्यासाठी. डिमांड वाढलं पाहिजे. डिमांड वाढलं म्हणजे समर्पण वाढलेलं आहे.
कळतं का ठिकाणी तुमचं काय वाढलं पाहिजे? डिमांड का तुम्ही आले पाहिजे बरं का प्रेयरसाठी. तुमचा नंबर त्यांनी स्टोअर केला पाहिजे का नाही, मला तुमचा नंबर द्या. मी म्हणजे कळतं प्रेस गॉड रिझल्ट आहे समर्पण आहे. कळतंय ठिकाणी. पण डिमांड नाही आहे तर काय कमी आहे? समर्पण कमी. काय कमी आहे? समर्पण कमी आहे. मग काय वाढवायचं? समर्पण. कारण आपल्याला फळ द्यायचंय. फळ नाही तर फाटा काढण्यात येईल. दुसरा ड्रॉबॅक पण लक्षात ठेवा का फक्त चाल ठीक आहे फळ नाही आलं नाही, फाटाच काढण्यात येईल. सेवेपासून काय मग लांब. तुला कोणीच मोजणार नाही. तुझ्यापेक्षा जो नवीन आलेला ना त्याला प्रार्थना सांगतील, मग तुझ्या हृदयाला झळ लागणार. मीच सांगितली त्याला प्रार्थना कशी करायची. आता ह्याला सांगतात प्रार्थना करा, मला सांगत नाही. कारण मुखाचं काय नाहीये, समर्पण कर. का? कारण देवाला तुझा उपयोग करायचा आहे. देवाला तुझ्या मुखाचा उपयोग करायचा आणि तुझ्यात त्याला फळ वाढवायचे आहे. म्हणून आपल्या मुखाचं समर्पण होणं गरजेचं आहे. हे झालं प्रार्थनेसाठी. आता आराधना सर्वातून महत्वाचा पार्ट आहे. कारण आराधना माणसाचं मन तयार करते. काय तयार करते? मन. ज्या प्रकारे प्लेनला लँड करायचं तर खाली काय पाहिजे? रनवे पाहिजे. त्याच प्रकारे वचन येण्या अगोदर मन लोकांचं कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. काय पाहिजे? स्थिर पाहिजे. ते देवासंगती संयुक्त झाले पाहिजे. देवासंगती काय झाले पाहिजे? ते संयुक्त झाले पाहिजे. मन स्थिर झालं पाहिजे. तर मनात विचार चालतात, हे विचार ते विचार आणि ते त्याला वचनाकडे लक्ष लागू देत नाही. येणारं वचन कानावर तर पडतं पण ते आत्म्यात जात नाही. म्हणून आराधना त्याचं मन काय करते? स्थिर करते. पण त्या आराधकांनी पण आपलं मुख काय केलं पाहिजे? देवाला समर्पित केलं पाहिजे. कारण त्याच्याकडे खूप मोठं काम आहे. कारण ज्यास तो आराधना करतो एक प्रकारचं ऑइल सोडतो. काय सोडतो? ऑइल. जसं आपण एखादं लोखंडाचं काही खोलतो ते खुलत नाही तर आपण काय टाकतो? पहिले ऑइल. ते ऑइल टाकलं का तो स्क्रू कसा होतो? ढिल्ला होऊन जातो. त्याच प्रकारे आराधना केल्यानंतर त्याचं मन कसं होऊन जातं? मोकळं होऊन जातं आणि येणारं वचन तो ग्रहण करू शकतो. पण जर आराधकाचं मुख प्रभूला समर्पित नाहीये तर देवाचा गौरव त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून समर्पण गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? समर्पण. येस, तुम्हाला आराधनेमध्ये गरजेचं नाहीये का 4-5 डायलॉग तुम्ही बोलावे. तुमचं काय गरजेचं आहे? समर्पण. पहा आता आराधना ज्यास आपण करतो, आराधक वेगवेगळे आहेत, मोठमोठे आहेत. आपण प्रत्येक आराधकाला पाहतो आणि त्याच्यातून काय करण्याचा प्रयत्न करतो? आपण शिकण्याचा. यस, आराधक कसे आहेत? वेगवेगळे. त्याच्यातून काय घेण्याचा प्रयत्न करतो आपण? का तो काय करतो, कसं करतो ते आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आपण ते कधी कधी त्याच्या वरच्या गोष्टी काय घेतो इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. पण तो ज्यास बोलतो टाळ्या वाजतात. यस, तो बोलतो काय वाजतात? टाळ्या वाजतात. तो बोलतो यस, लोक ऍक्शन करतात. आपण बोललो तर कुणी ऍक्शन करतच नाही. तर त्याने डायलॉग मारला तर टाळ्यावर टाळ्या. मी बोललो तर कुणी ऍक्शन पण करत नाही. तू फक्त त्याची स्टाईल घेतली, त्याचे डायलॉग घेतले, त्याचं समर्पण घे. त्याचं काय घे? समर्पण. त्याचं समर्पण जे आहे ते लोकांना प्रेरित करतं काही होय मला हात उंच करायचा, मला टाळ्या वाजवायच्यात, मला देवाचा गौरव करायचा आहे. म्हणून आराधकाचं समर्पण असणं खूप गरजेचं आहे. कारण ती आराधना लोकांना स्पर्श करते. आराधनेचा खूप मोठा रोल आहे. आराधना स्टेबल करते, नाही तर वचन काहीच कामाचं नाही त्याच्या पुढं. म्हणून आराधकांनी काय केलं पाहिजे? आपलं मुख समर्पण केलं पाहिजे. आणि सगळ्यातून महत्वाचं, आराधक ज्यावेळेस गीत गातो, मग आपण सर्व आराधक आहे, तुम्ही एक दोन चेहऱ्याकडे पाहताल नाही. आपण घरी आराधना नाही करत का? मग आपण आराधक आहेत. आपण आपल्या घरामधले आराधक आहेत. कळतंय? एक दोन चेहऱ्याकडे पाहायचं नाही. आपण सगळे कोण व्यक्तिगत आराधक. आपल्या घरात आराधना नाहीये का? आपल्या घरात आपलं चर्च नाहीये का? यस, आपण जे गीत गातो समर्पण होऊन आणि शब्दाचं मर्म होऊन समजून गायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही त्याला आत्म्यातून गाता त्याचा सामर्थ्य लोकांना स्पर्श होतो आणि मग तो व्यक्ती आठवडाभर तेच गाणं गातो. कळतंय का? मी तो आराधक आहे, मी त्या आत्म्यातून गातोय, मला ते स्पर्श झालं. जस मी त्या आत्म्यातून गातो, आत्म्यातून बाहेर सोडतो ना आपल्या मुखातून, लोकांना ते स्पर्श होतं आणि मग आठवडाभर त्याच्या मुखात तेच गाणं. ही एक खरी आराधना. का त्या 4 तासात तर फोर्स होता, पाळक होते, 4 जण होते म्हणून बाबा केलं हात वरती गायला. पण ज्यास तुम्ही आत्म्यातून गाता, घरी कुणी त्याला मानणारा नाहीये का ब्रदर हात उंच करा, ब्रदर गीत गा, ब्रदर देवाचा गौरव करा, तरी तो भांडे घासताना काम करताना त्याच्या मुखात तेच गाणं आहे. का? कारण तुम्ही जी आराधना आत्म्यातून केली ती त्या हृदयाला खिळून गेली, ती त्याला स्पर्श झाली, ती त्याला बेचैन करून टाकती. उठता बसता तेच गाणं, उठता बसता
तेच गाणं. कळतोय का हा पॉइंट? हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कळतोय का? ज्यास तुम्ही आत्म्यातून गाणार, तो घरी जाऊ द्या, तो गाडीत असू द्या, तो रोडत असू द्या, त्याच्या मुखात तेच गाणं फिरणार. का? कारण ती आराधना सार्थक झाली, कारण तुम्ही ती आत्म्यातून केली. आणि म्हणून तो उठता बसता तेच गाणं गातो. आठवडाभर तेच गाणं, पुढच्या आठवड्यापर्यंत जोपर्यंत दुसरं येत नाही. कळतंय ठिकाणी? म्हणून आराधनाचं काम खूप मोठं आहे. का पहा, आठवडाभर मी पुन्हा सांगतो का त्याला कोणी म्हणणारं नाहीये का ब्रदर गीत गा, ब्रदर देवाचा गौरव करा. आत्म्यातून तो स्वतःहून करतो. त्याला ती आराधना काय झाली? स्पर्श. कारण जो आराधक आहे त्याच्या मुख देवाला काय आहे? समर्पित आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून आराधनेचं काम खूप मोठं आहे. असं समजू नका तुमचं काम फक्त एक मीटिंगच्या 15 मिनिट पहिले असतं, त्याला अर्धा तास एक आराधना झाली फिनिश. नाही, तुझं काम आठवडाभर आहे. तो वचन पाठ करत नाही बसणार, पण तो भांडे घासताना, काम करताना, ऑफिसला जाताना गाणं आठवणार. आणि तो खरा देवाचा गौरव आहे. आणि ज्यास तो व्यक्तिगत आराधना करतो त्याचा प्रत्येक आराधकाला देतो का प्रेज गॉड, का आत्म्यातून माझी आराधना करतो. बघ तिथं कोणी त्याला सांगत नाही तरी पण तो माझा गौरव करतो. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून आपलं काय वाढवायचं? समर्पण. कसलं? मुखाचं. आपल्या मुखाचं काय वाढवा? समर्पण. समर्पण वाढवा. प्रेज गॉड. हालेलुया. येस, जर तुमचं समर्पण आहे तर तुमची आराधना स्पर्श करणार. जर समर्पण नाहीये तर आराधनाच लोकांसाठी अडखळण. काय म्हणलो मी? आराधना चित्रांसाठी काय? अडखळण. अडखळण. आता दोन क्वालिटीचे लोक असतात स्पिरिच्युअली. एक फुल्ली ब्लँक असतात, त्यांना काय घेणं देणं नसतं आराधनेचं. चाललंय. एक सेमी लेवलचा, त्याला थोडीशी आराधना आता कळते. आणि मग त्याला देवाचा आता खूप रिस्पेक्ट असतो आणि ती आराधना इकडे तिकडे झाली त्याचं डोकं आउट होऊन जातं. त्याचं डोकं, तो चांगल्या मांडणी आलेला असतो आज देवाचा गौरव करायचा. आणि मग त्याचं डोकं थोड्या वेळात काय होऊन जातं? अरे काय बोगसगिरी लावली यांनी, काय डायलॉग आणून राहिला, काय शब्द याचे, समर्पण याचं नाही. मग तो देवाला संगती कनेक्ट झाला पाहिजे होता का देवापासून मागे गेला तो? हा मधल्या कॅटेगरीचा व्यक्ती. तिसऱ्या कॅटेगरीचा असा असतो ना, त्याला माहिती आहे बोगसगिरी, तो म्हणतो तू तुझं कर, मी माझा देवाला गौरव देतो, मी माझी मेंटॅलिटी गमावणार नाही. कळतं? स्टेजेस सांगतो. एकाला काय देणं, त्याला काय कळतही नाही काय आराधनेचं लेवल त्याचं चाललंय. पण दुसऱ्या कॅटेगरीचं लेवल त्याचं माइंड लगेच डिस्टर्ब होऊन जातं. त्याला वाटतं काय काहीच कुठं काही लिंक नाही, काही बी डायलॉग हा मारू लागला. कारण मी याच्यातून गेलो, जस्ट मी आराधनेत पाहायचं म्हणून प्रभू काय डायलॉग हा आणतो. एकाने असा डायलॉग मारला एक टाइम, जस्ट मी आराधनेमध्ये होतो. तो म्हणला मी तर खूप नाचतो बा, आपलं 4-5 वजन किलो होतं, मग ह्याच्यापेक्षा अजून कायच पाहिजे, आपण आराधना केली पाहिजे, आपलं एवढा घाम जातो वजन कमी होतं. माझं डोकं लगेच आउट झालं. त्याला कळत नाही राहिलं की आराधना काय वजन कमी करण्यासाठी का? आराधना देवाचा गौरव आहे. दुसरा फायदा काय आहे? वजन कमी होतं. तो दुसरा फायदा झाला. पण तू प्रामुख्य कशाला देतोय? माझं काय आउट व्हायचं? डोकं आउट होऊन जायचं. पण मी माझा बॅलन्स गमून टाकायचो त्या आराधनेमध्ये. माझं प्रभू काय करावं? त्यांचे कडवे पण चुकून जायचे. म्हणजे गाण्याचे स्टँजा असतात, कधी रेग्युलर वेने ते चालतं, हा मध्ये दुसरं स्टँजा घेऊन टाकायचं. मग माइंड आपलं काय होतं? अरे बा तू कधी बी कोणतं बी कडवं, हा कधी चुकलं ती गोष्ट वेगळी, एखाद्याच होऊन जातं. मग ज्या आराधनेत मी तल्लीन झालो पाहिजे तिथं माझी मेंटॅलिटीच खराब. पण देवाने त्याच्यातून प्रमोशन दिलं का आता या भानगडीत पडायचं नाही. तुझं व्यक्तिगत प्रभूला धन्यवाद देत राहायचं. पण मला काय सांगायचं, जे सेकंड कॅटेगरी मधले लोक आहेत त्यांचं प्रमोशन व्हायचं बाकी, पण त्यांचं पडण्याचं कारण तर आज आराधक आहेत. कळतंय का? कारण तुमच्या मुखाचं समर्पण नाही. म्हणून तुमचं समर्पण करा. एखाद्याची मेंटॅलिटी खराब होऊ द्यायची नाही. तो ज्या आनंदाने आला त्याचा आनंद डबल करून पाठवायचं. त्याचं अडखळण्याचं कारण आपण बनायचं नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आणि मी सांगाल का आता ज्यांना असं होतं, तुम्ही नेक्स्ट कॅटेगरीमध्ये जा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये जा? नेक्स्ट. का आता अपेक्षा ठेवायची नाही. तो कसंही गाव दे बाबा, मी माझा आनंद गमावणार नाही. येत काय मला गाणं वेगळंच गाणं आहे का, भलतंच काय का, हालेलुया हालेलुया हालेलुया, डोळे बंद करून मी माझा व्यक्तिगत गौरव देत राहणार, कारण मला माझा आनंद गमवायचा नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? म्हणून आराधकाचं काय पाहिजे? मुख समर्पित. आणि तो आराधना करण्या अगोदर, किंवा जसा पहिला पॉईंट प्रार्थनेचा घेतला, प्रार्थना करण्या अगोदर, आराधना करण्या अगोदर घरातून आपण ती प्रार्थना आपल्या हृदयात पाहिजे. कधी जर कुणी लोक मला भेटतील तर मी काय प्रार्थना करावी, जस मला आराधना करायची तर मी काय गीत गावे प्रभू, ते मला तू सांग. मला माहित नाही लोक काय समस्या घेऊन येतील, पण तेव्हा मी तुझ्या पुढे समर्पित होतो. जस मी मुख उघड, मला आत्म्यात शब्द सुचव.
का माझी प्रार्थना त्या लोकांना स्पर्श व्हावी. समर्पण गरजेचं आहे, प्रार्थना गरजेची. घरातून निघताना तुम्ही रेडी पाहिजे का कधी मला संधी भेटणार. तुम्ही रेडीच नाही, तुम्ही अल्लडपणामध्ये अचानक कुणी आलं प्रे कर, मग मारले डायलॉग ते जे रेग्युलर पाठांतरची प्रार्थना करून टाकली, ती प्रार्थना काम नाही करत. कारण आपल्याला प्रार्थना पाठ नाही का आता, सगळे फॉर्मॅट माहिती आहेत कोणती लेवलची प्रार्थना कधी कधी कशी कशी करायची. पण देवाला काय पाहिजे, समर्पण. का घरातून निघताना तुझी प्रेयर पाहिजे का प्रभू आज कोणाचे फोन येतील मला नाही माहीत, पण ज्यास मी प्रे करल लॉर्ड त्यांच्या हार्टला तू टच कर. प्रभू आज कुठं मला संधी भेटेल वचन सांगण्याची, कुठं मला आराधना भेटेल मला माहीत नाही, पण देवा मला ती कृपा दे का मी ते रेडी पाहिजे का जे गीत मी गाईल आत्म्यातून गाणार. तुमची आराधना घरीच रेडी पाहिजे, तुमची प्रार्थना घरीच रेडी पाहिजे का तो विश्वास तुमच्यामध्ये प्रभू मला संधी देईल आणि त्यावेळेस मी देवाच्या गौरवासाठी हे करणार आहे. मग काय करा, आपलं अधिक समर्पण करा, आपलं समर्पण करा. देवाच्या पायापाशी अधिक वेळ तुम्ही स्पेंड करा. जर समर्पण नाही तर त्या आराधनेत देवाचा गौरव नाही. कळत्या ठिकाणी मी नेहमी सांगल की नेहमी लक्षात ठेवा, अभिषेक येतो ना मग तुमच्यातला कमकुवतपणा बी स्टाईल बनून जाते. कळत्या ठिकाणी काय येतो, अभिषेक. आणि जर समर्पण तुमच्यामध्ये असेल तुमच्यातला कमकुवतपणा पण काय बनून जाईल, स्टाईल बनून जाईल. पण तुम्ही एखादी गोष्ट कॉपी कराल ती स्टाईल बनणार नाही. काही कॉपी करू नका, देवाला समर्पित व्हा. तुमच्या लाईफलाच प्रभू समोर स्टाईल म्हणून सादर करून टाका. काय वाढवलं पाहिजे, आपलं समर्पण. तुम्ही समर्पण वाढवा, तुमच्या आराधनेत 100% रिझल्ट आहे. आणि थर्ड पॉईंट मी घेईल, प्रीचिंग. प्रीचिंग म्हणजे देवाचं वचन सांगणं, शुभवर्तमानाचं शिक्षण असेल. देवाचा निरोपे आहेत आपण. कोण आहे देवाचे निरोपे? आम्हाला प्रभूचा संदेश सांगायचा. पण जर आम्हामधला अजूनही स्वार्थ गेला नाही, आम्हामधला अजूनही लोभ गेला नाही, तर त्या मुखातून प्रभूचा गौरव होणार नाही. जे वचन लोकांना स्पर्श झाले पाहिजे ते वचन लोकांना स्पर्श होणार नाही. का? कारण ते म्हणतोय तुझं मुख समर्पित नाही. यस, आपण देवाचं काय सांगतो लोकांना, वचन. पण जर माझं मुख देवाला समर्पित नाही, माझं मुख, जसं आपण सेवा करतो, आपण एखाद्या पाळकाची निंदा करत बसलो, एखाद्या पाळकाला नावं ठेवत बसलो, एखादा चर्चचा मेंबर तिकडं जायला लागला, मग त्याचं माइंड कसं डायव्हर्ट करून त्याला चुकीचं यूज करायचं, ते म्हणतो याचं मुख तू माझ्या गौरवासाठी नाही करत, तू तुझं राज्य वाढवण्यासाठी करतो, तुझं मुख मला समर्पित नाही. मग तू बोलशील पण लोकांना ते स्पर्श होणार नाही. आज सेवकांनी, म्हणजे आपण जे सर्व सेवक आहोत, हे मुख भीतीसाठी नाहीये, पण आपण लोकांना काय टाकतो याच्याद्वारे, कळतंय का ठिकाणी, आपण देवाचे सेवक आहोत आणि सेवा करत असताना याद्वारे आपण लोकांना भीती उत्पन्न नाही केली पाहिजे, पण आपण याच्याद्वारे भीती दाखवतो लोकांना. कसली भीती? इकडे गेले ना शाप येतील, माझ्या चर्चला राहिले ना तरच ब्लेसिंग्स येतील, तिकडे गेले ना कर्स येतील. तू भीती पेरतोय, हे मुख तू अयोग्य प्रकारे उपयोगात आणतोय. तू एखाद्याचं मन आपल्या कुटील बुद्धीने आणि मुखाच्या शब्दाने त्याचं मन तू फिरवतोय. पण लक्षात ठेव का याद्वारे तू आपल्या मुखाचा अभिषेक गमवते. कळतंय का मी काय म्हणतोय? या ठिकाणी आपण सर्व सेवेमध्ये आहोत. कसं लोक इकडे तिकडे डायव्हर्ट होतात तर आपलं माइंड डिस्टर्ब होतं आणि मग याचं मुख आपण चुकीच्या प्रकारे उपयोगात आणतो. याद्वारे आपण लोकांना बंदिवान अवस्थेत आणतो, याद्वारे आपण लोकांना घाबरवतो. देव म्हणतो तू त्यांना बंदिवान करतो, लक्षात ठेव मुखाचा अभिषेकच मी काढून घेईन. आणि मग तू प्रीचिंग करशील, लोकांना टच होणार नाही, कारण तुझ्या मुखाचं समर्पण मला नाही. म्हणून प्रार्थना असू द्या, आराधना असू द्या आणि प्रीचिंग असू द्या, जर समर्पण नाहीये ना लोकांना टच नाही होणार, लोकांना टच होणार नाही. म्हणून मुखाचं काय पाहिजे? समर्पण. आणि म्हणून तुम्हाला लोकांना प्रभूचं वचन सांगायचं तर निंदेपासून वाचा, हेवेपासून वाचा. इतरांचं माइंड काउन्सिलिंग करून, त्याचं ब्रेन वॉश करून, त्याला चुकीच्या गोष्टीकडे ढकलण्यापासून आपलं मुख आपण वाचवलं पाहिजे. पण जर आपल्या मुखाचा आपण अयोग्य प्रकारे उपयोग करतो तर ह्यातून ज्या तुम्ही देवाचा निरोप पाठवता, निरोप लोकांना येतात, तो निरोप लोकांना स्पर्श होत नाही, कारण मुखाचं काय नाहीये? समर्पण नाही. तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत असाल, त्याच्या पुढे प्रभू घेऊन जाणार नाही. आणि ती पण संधी देईल का सुधार, नाही सुधारला ना तर ते पण राहणार नाही. जे कारण बायबल सांगतं का जो फाटा फळ देत नाही तो फाटा मी काढून टाकतो. म्हणून मुखाचं काय करा? समर्पण करा. प्रेज गॉड, हालेलुया. कळतंय? फक्त मुख नाही, नेत्र देखील. दूर आत्मे असतात, प्रार्थनेला आपण जातो, अनेक लोक म्हणतात डोळ्यात पाहायचं नाही. कुठं पाहायचं नाही? डोळ्यात. अरे जर माझ्या डोळ्यांसमोर 24 तास प्रभूचं वचन आहे तर मी काय, तोच मला पाहायच्या अगोदर खाली पाहिल, तो माझ्याकडे पाहणार नाही. तुम्ही काय काढायला गेले? दुष्ट आत्मा. कुठं पाहायचं नाही? डोळ्यात. डोळ्याचं समर्पण नसेल ना तर पाहू नका. डोळ्याचं समर्पण नसेल तर
पाहू नका. पण तुमच्या डोळ्यांसमोर जर प्रभूचं वचन आहे ना, तो तुमच्या पाहण्या अगोदरच तोंड वरती करणार नाही, तो तोंड खाली घेऊन लपून बसणार. म्हणून डोळ्यांचं पण काय पाहिजे? समर्पण. तुमच्या डोळ्यांसमोर प्रभूचं वचन असलं पाहिजे. नाही तर लोकांना नेहमी ऍक्सिडेंट दिसतात, लोकांना नेहमी झोपेत वाईट दिसतात. का? तुझ्या डोळ्यासमोर वाईट येतं, तुझ्या डोळ्यासमोर वचन नाही, तुझे डोळे प्रभूला समर्पित नाही. म्हणून आपले डोळे पण काय करा? प्रभूला समर्पित करा. याद्वारे अशा काही गोष्टी पाहू नका ज्या प्रभूच्या विरुद्ध आहे. डोळ्यासमोर प्रभूचं काय पाहिजे? फक्त वचन पाहिजे. पण अनेक लोकांच्या समोर प्रभूचं वचन फक्त प्रेयर पुरतं असतं, त्यानंतर ते वचन दिसत नाही. म्हणजे कसं? चर्चला गेलो त्यावेळेस बायबल आहे, घरची सकाळची प्रेयर, संध्याकाळची प्रेयर. अरे पण ऑड टाइमला पण कधी बायबल काढून पाहिल्याचा प्रयत्न केला का? प्रवासाला 10 मिनिटे 15 मिनिटे डोळ्यासमोर प्रभूचं वचन आणतो. आपले डोळे काय झाले पाहिजे? देवाला समर्पित. ते आनंदी झाले पाहिजे का प्रभू कधी तुझं वचन मी पाहणार, मला दुसऱ्या गोष्टीत नाही, तुझ्या वचनात माझं मन रमतं. म्हणून माझ्या डोळ्यांसमोर दुसरी गोष्ट नाही, काय पाहिजे? फक्त वचन. मग पहा, तुमच्या डोळ्यातून अभिषेक वाहील. दुष्ट आत्मा व्यक्ती, लागलेला व्यक्ती तुमच्या डोळ्यात कधीच झाकून पाहणार नाही. तर तुम्ही त्याला पाहताच त्याचे डोळे तो खाली टाकल आणि त्यातला अशुद्ध आत्मा जो काही येतो निघून जाईल. पण डोळे काय झाले पाहिजे? देवाला समर्पित झाले पाहिजे. हे डोळे समर्पित होणं खूप गरजेचं आहे. आपले कान देखील अनेकदा आम्हाला वाटतं का चला इकडून तिकडून देवाची वाणी ऐकावी, प्रगटीकरण ऐकावं. देव तू संगतीने बोलत का? आपण काय ऐकतो? जाऊन प्रगटीकरण. काय ऐकतो? प्रगटीकरण. का सांगा माझ्याबद्दल काय दिसतं. तिकडून स्वतःहून वाणी आली तर प्रेज गॉड. पण तुम्ही स्वतःहून जाऊन शोधता का? सांगा माझ्याबद्दल काय दिसतं. ते म्हणतो का तुझ्याबरोबर डायरेक्ट बोलायचं मला, पण कान काय कर? या कानात भलत्या गोष्टी ऐकत बसतो. माझं वचन तर ऐक, मग तुला माझी वाणी ऐकू येईल. आलं लक्षात? या ठिकाणी आपल्या कानात देवाचं वचन डायरेक्ट ऐकून येणार का? देवाने जरी त्या सेवकाला ते दान दिले, पण ते त्या लोकांसाठी आहे का जे प्रभूचा संपर्क करू शकत नाही. पण तुमचा संपर्क देवासंगती नाही का? आपण देवाला ओळखत नाही का? मग आपले जर कान समर्पित नाही तर वाणी कुठून ऐकू येणार? म्हणून हे कान समर्पित करा. या कानामध्ये भलत्या गोष्टी ऐकू येऊ देऊ नका. इतरांची निंदा होत असेल ते कानाला आवरून घ्या. जगी गोष्टींची गोष्ट चालली असतील त्या कानाला त्याच्यापासून आवरून घ्या. हे कान त्या गोष्टीसाठी नाही, हे कान नेहमी देवाच्या वाटण्यासाठी आतुर पाहिजे. हे कान नेहमी देवाचं प्रगटीकरण शोधलं पाहिजे का वाटाचं रहस्य मला काय सांगतं, वचन मला काय सांगतं. नेहमी कान त्याच्यामध्ये आतुर असू द्या. हे कान नेहमी देवाचे गीत ऐकू द्या. मग पहा तुम्हाला देवाची वाणी ऐकू येईल. तुम्हाला नेहमी फोन करावं लागल आणि विचारा सांगा माझ्याबद्दल काय दिसतं. हे गिफ्ट आहे पण त्यांच्यासाठी ज्यांना प्रभू संगती संपर्क करता येत नाही. तुम्ही संपर्क करू शकता पण काय समर्पित करा? कान. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून आपले कान, आपले नेत्र, आपलं मुख देवाला काय झालं पाहिजे? समर्पित झालं. जर समर्पण नाहीये तर गौरव नाही. आपले हात देखील, हे हात आशीर्वाद देण्यासाठी. कशासाठी? आशीर्वाद देण्यासाठी. आपण सेवक आहोत, आपण आशीर्वाद देतो. जर एखाद्याला वाटतं का हात ठेवा, तुम्ही ठेवू शकता. एखाद्याला नाही वाटत, नाही ठेवू शकत. तुमच्यावर आहे, तुम्हाला मोकळीक आहे. पण तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्या हातातून देवाचा अनुग्रह वाहू शकतो कारण तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. पण जर तुमचे हात प्रभूला समर्पित नाहीये तर जो आशीर्वाद त्याला गेला पाहिजे तो आशीर्वाद जाणार नाही. कारण देव म्हणतो तुझ्या हातात माझं वचन कमी आणि दुसऱ्या गोष्टी अधिक. तू माझं वचन कमी लाईक करतो आणि दुसऱ्या गोष्टींना अधिक लाईक देतो. जसं आपण काय यूज करतो? फेसबुक यूज करतो, आपण व्हॉट्सअप यूज करतो, आपण लाईक करतो. काय करतो आपण? लाईक. का मला हे आवडलं. ते म्हणतो इतक्या वर्षापासून वचन पाठवले, एकही लाईक नाही पाठवत कधी. कळतंय ठिकाणी? कधी ह्याला बी तर लाईक केलं पाहिजे. आपण एखादं वचन घेऊन बसलं पाहिजे का देवा काय लिहिलं यार तू, कसं तू माझं हृदय समजतो. तेव्हा मला खूप आवडलंय वचन, मला खूप टच झालं प्रभू. ते म्हणतो मला कधी लाईक देशील? मला कधी तुझ्या लाईक येत नाही. तुझे हात दुसरी गोष्टी लाईक करत बसतात म्हणून तुझ्या हातातून माझा आशीर्वाद बाहेर पडत नाही. कळत्या ठिकाणी बायबल नाही का 101 मेसेज येतात त्याच्यामध्ये. काय येतात? 101 मेसेज याच्यामध्ये, 101 स्टोरी. ते म्हणतो कधीच लाईक नाही केलं, कधीच लाईक केलं नाही. याला बी तर लाईक कर कधी. जे फेसबुक वापरतात त्यांना कळल, जे व्हॉट्सअप वापरतात याला लाईक कर. जे तुझे हात धन्यवाद देतील, प्रभू धन्यवाद, प्रभू म्हणतोय लाईक आहे. जसं की वचन आलं काय करायचं? हे प्रभूचं काय? लाईक आहे. लाईक म्हणजे कळतं ना का? लाईक म्हणजे आता ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी सांगतो का फेसबुकवर एखादा फोटो येतो, एखादं डायलॉग लिहून येतो, लाईक म्हणजे मला आवडलं, मग तिथं टिक करायचं, मग तिथं एक नंबर येतो याला आवडलं, मग त्याची संख्या वाढते का 50 लाईक म्हणजे 50 लोकांना आवडलं. ते म्हणतो एवढे वचन सुंदर सुंदर लिहून ठेवले, एकही लाईक देत नाही हात वरती करून का प्रभू प्रेज गॉड खूप सुंदर वचन दिलं.
हात काय पाहिजे देवाला? या हातामध्ये देवाचं वचन पाहिजे. जसं तुम्ही हात ठेवताल ना, त्याच्या बॉडीचा करंट व्हायला पाहिजे तुमची प्रार्थना करताना. यस, तुमच्यामध्ये कोण राहतो? देवाचा आत्मा. आणि जसं तुम्ही हात ठेवताल ना, एक बॉडीचे शहारे फुटले पाहिजे, तुमच्यातून ते स्पिरिट बाहेर व्हायला पाहिजे. पण ते म्हणतो हात समर्पित नाही. एवढंच काय, काही लोक तर दुसरी गोष्टी करतात जे देवाला न आवडणार आहेत. तुझे हातच जर देवाला समर्पित नाहीये तर तू कसा कोणाला आशीर्वाद देतो? ते म्हणतात नाही, मजबुरी, कामच तसं आहे, न करू असं काम, कारण तू इतरांसाठी प्रार्थना करू शकणार नाही, तू इतरांना आशीर्वाद देऊ शकणार नाही, कारण तुझे हात देवाला समर्पित नाही. आणि मग जो गौरव झाला पाहिजे तो गौरव मला मिळत नाही. म्हणून आम्हाला आपले हात काय करायचे? देवाला समर्पित करायचे. बायबल सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जसा जागा होता त्याच्या काठीला स्पर्श करता एक स्त्री काय झाली? बरी झाली. मग आपण हात ठेवतोय, लोक मोकळे झाले पाहिजे का? लोकांना सांत्वने पावलं पाहिजे का? पाहिलं पाहिजे. पण आपले हात समर्पित नाही. म्हणून आपल्याला आपलं समर्पण वाढवायचं आहे. जर समर्पण नाहीये, देवाचा गौरव नाही, फळच तुमच्यामध्ये येणार नाही. तुम्ही करताल पण झांज होईल. प्रभू दुसरे सेवक उभे कराल त्याच ठिकाणी. आपण काय म्हणतो, कधी कधी एकच जागे 4 जण आले, तू प्रॉपर कशी तर का 4 जण येतील? त्याला पुढे ढकलून टाकायला जाऊ, पुढे जा, इथं नको, हा चांगला करतो. कळतंय का आवड चाललंय? एकच ठिकाणी किती किती जण आहेत? 4 जण. 4 जण. पण तुझे पाहिजे ते नाहीये, म्हणून अजून एक. तू जर समर्पित होशील, तुला पुढे नाही पाठवणार का? म्हणून आमचं समर्पण वाढलं. पाय देखील, आमचे पाय कोणत्या ठिकाणी जातात? पहा, जगामध्ये जल्लोषचं वातावरण, धिंगाणाचं वातावरण. हे पाय नेहमी म्हणतात तिकडे चल पाहायला. काय पाहायला? जगामध्ये धिंगाणा चालू आहे. काय चालू आहे? धिंगाणा. आणि तो धिंगाणा आपल्याला आवडतो, आणि पाय काय म्हणतात? तिकडं चल. मग हे पाय जर ते पाहायला जातात तर बायबल सांगतं यहोशूआला का ज्या भूमीला तू पाय ठेवशील ती भूमी मग तुला देऊन टाक. ती प्रत्येक गोष्ट मी तुला ब्लेस करून टाक. सेम वे ज्या घरात तुम्ही जाताना प्रेयरला, त्या घरात संजीवन व्हायला सुरुवात झाली पाहिजे. पण ते म्हणतो तुझे पाय समर्पित नाही. हे जसं एन्जॉयमेंटचा टाइम असतो जगाचा, त्याचे पाय तिकडे असतात पाहायला गर्दी. तुझे पाय समर्पित नाही. तुझे पाय समर्पित कर, कारण तू माझा सेवक आहे, तू माझा याजक आहे, तू प्रार्थनेसाठी जातो, म्हणून हे पाय नेहमी माझ्या मंदिरात असू दे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं ना मी काय म्हणतो? याला नेहमी जल्लोष आवडतो. चला जल्लोष पाहायला, चला गर्दी पाहायला. तिकडे जाऊन तुला काय भेटणार? हे पाय तिकडे घेऊन जाऊ नको, कारण जसे एखाद्या घरात जातील त्या घरातून अशी साक्षी आली पाहिजे का ब्रदर सिस्टर, ज्या दिवसापासून तुम्ही आमच्या घरामध्ये आले, आमचे दिवस बदलले. हालेलुया. पण पाय काय आहेत? समर्पित नाही. प्रेज गॉड. कळतंय? म्हणून या शरीराचा प्रत्येक अवयव कोणाला समर्पित करा? देवाला. कारण तुम्ही जाताच तिथं माहिती कार्य झालं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला आमचं समर्पण वाढवायचं आहे. का प्रत्येक ती गोष्ट जी देवाला आवडत नाही ती मला बंद करायची, आणि जी प्रत्येक गोष्ट प्रभूला आवडणारी ती मला आत्म्यातून करायची. का? कारण मला अधिक फळ द्यायचं. देव म्हणतो फक्त प्रार्थनाच आवेशाची. येस, जसं एखाद्या इतरांना पाहतो ना, त्याच वेळेस आपल्यातला पाजर फुटतो का प्रभू मला याच्यासारखं व्हायचं. पण ते म्हणतो समर्पण काय पाहिजे? समर्पण पाहिजे. आता पहा, नोव्हेंबर पासून मीटिंग सुरू होतील तर आतमधला स्पिरिच्युअल मॅन जागा होऊन जातो आपला. प्रभू असाच अभिषेक, प्रभू आशिष्ट आहे. आता ते म्हणतो नाही, समर्पण काय पाहिजे? समर्पण. म्हणून आपलं समर्पण वाढवा. तुम्ही मीटिंग घेता, तुम्ही प्रार्थना घेता, पण देव त्या प्रार्थनेमध्ये आल्यानंतर तुम्ही किती स्टाईल मारता, तुम्ही काय मारता ते महत्वाचं नाही. आठवडाभर किती समर्पण केलं ते सर्व समर्पण त्या तिथे काम करणार. कळतं ठिकाणी एखादा प्रार्थनेला आलो मग खूप एकदम जीवाचा पार आटापिटा करून प्रेयर, ते म्हणतो ते नको दाखवू. आठवडाभर किती तळमळ दाखवली ते मला दाखव, मग त्या प्रार्थनेचा रिझल्ट मी आणणार. त्या आराधनेमध्ये ओ गॉड, ओ स्वर्ग आला हा, ते नको दाखवू. आठवडाभर किती समर्पित झाला, किती स्वर्गात गेला ते मला सांग, मग तुझ्या आराधनेत मी लोकांना स्वर्गात घेऊन जातो. काय पाहिजे? समर्पण. ते अर्धा पाऊण तास आपल्याला वाटतं की ते अर्धा पाऊण तास एक ऍक्ट करायचा असतो, तो ऍक्ट नाहीये. त्यासाठी आठवडाभर देवासमोर पायापाशी बसून देवाचं वचन काय सांगतं ते ऐकणं आणि त्याप्रमाणे करून उद्याला मारणं गरजेचं आहे. ते म्हणतात समर्पण. सेवक चुकत नाही का? सगळे चुकतात. त्याला रोज उद्याला काय करावं लागतं? मारावं लागतं. प्रभू रोज त्याला इंग्लिश देतो, इथं चुकला, इथं गडबड केली, इथं जास्त डायलॉग मारून गेला, नीट हो, समर्पण कर, नाही तर कार्य वाढणार नाही. येस, प्रभू 24 इंग्लिशन देतो, इथं चुकला, त्यावेळी प्रेर नव्हती केली पाहिजे, त्यावेळी नव्हता बोलला पाहिजे, चेंज कर, बदलावान तुझ्यात मला कार्य वाढायचं. प्रेज गॉड. हालेलुया.
येस, आम्हाला खरंच जर आजारांना बरं करायचं, आम्हाला खरंच आराधनेत लोकांना मोकळं करायचं आणि खरंच वाटणातून लोकांना स्पर्श करायचं, तर आपलं समर्पण वाढवायचं. अजून काही करायची गरज नाही. स्वतः देव आपल्यामध्ये आला, अजून काय पाहिजे? पण समर्पण वाढवा म्हणजे देवाचं सामर्थ्य वाहेल. प्रेज गॉड. हालेलुया. येस, छावणीमध्ये कोश आला, भूमी हल्ली, पण युद्धभूमीमध्ये ज्यास गेली तो कोश काहीच करत नाही. का करत नाही? कारण हफनी आणि फिनास यांचं समर्पण नाही. त्यांच्या त्या बंदिवान अवस्थेमुळं, त्यांच्या समर्पण नसल्यामुळं देवाचं सामर्थ्य ठिकाणी वाहिलं नाही. पण पुढं प्रभूने दाखवून दिलं का ज्यास त्याला त्या मंदिरात ठेवलं दागून पाडला. पुढे जास्त तुम्ही वाचताल तुम्हाला कळल का पलिष्ठ लोक त्याच्या मंदिरात ठेवलं दागून पाडला. प्रभूला सांगायचं होतं का माझ्या कर्राच्या कोशावर डाऊट ठेवू नका. तुमचे याजक आणि लेवीमध्ये गडबड होती, तुमच्या याजकांमध्ये गडबड होती, गडबड माझ्यामध्ये नाही. म्हणून आम्हाला असं वाटेल का देवा त्याला तेवढा अभिषेक, मला का नाही? ते म्हणतो माझ्या अभिषेकात गडबड नाहीये. माझा अभिषेक जेवढा त्याच्यावर आहे तेवढा तुझ्यावर आहे. समर्पण वाढव. कळतं काही ठिकाणी आपण प्रभू त्याला भारी गिफ्ट दिलं रे मला, पण त्याच्यापेक्षा भारी तुझ्यामध्ये. पण आपलं काय वाढव? समर्पण. म्हणून आपल्याला काय द्यायचं? आपलं समर्पण. देवाला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट आम्हाला करायची नाही. प्रेज गॉड. हालेलुया. तर प्रार्थना करूया आपण, देवाला समर्पण आपण करूया का प्रभू मला खरंच बदलायचं. उभं राहूया आपण सर्वजण आपण व्यक्तिगत प्रार्थना करूया का ज्या प्रकारे प्रभूचं वचन आम्हा प्रत्येकासाठी आजचं वचन आहे. असं नाही का जर मी सांगत आहे तर मस्साठी, आम्हा प्रत्येकासाठी हे वचन आहे. कामात देवाला फळ पाहायचंय, आमच्या प्रार्थनेत लोकांना मोकळं झालेल्या लोकांना पाहायचं, आमच्या आराधनेत लोक फ्री झालेले आणि देवाच्या वचनासाठी मन तयार झालेलं आम्हाला पाहायचं. आमच्या शुभवर्तमानाद्वारे लोक प्रभूकडे आकर्षित झाले पाहिजे. आम्ही जे वचन लोकांना शिकवतो त्या शिक्षणाद्वारे त्यांच्यामध्ये बदलाव आला पाहिजे. हे पित्या आमचं मुख तुला समर्पित पाहिजे, आमचे नेते तुला समर्पित पाहिजे, आमचे कान तुला समर्पित पाहिजे प्रभू, आमचे हात, आमचे पाय, आमचं हृदय प्रभू, आमचे विचार प्रभू समर्पणात आम्ही कमी पडतो प्रभू. अब्बा हफनी आणि फिनास कोश घेऊन चालत होते प्रभू, पण त्यांच्या समर्पण नसल्यामुळे प्रभू तुझं गौरव त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आज तोच परमेश्वर आत्म्याच्या स्वरूपात आमच्यामध्ये आहे आणि आम्ही तुला घेऊन चालत आहोत पित्या. पण देवा तू म्हणतो का समर्पण कर, मला तुझ्यात माझं राज्य वाढवायचंय, मला मोठी सेवा काही तुला द्यायची. कारण लक्षात ठेव का मी तुला जगाचा प्रकाशाने पृथ्वीवर मीठ केलेला आहे. तू जरी